असं म्हणत ज्या व्यक्तीनं संघर्षातून ज्या व्यक्तीनं आपल्या महाराष्ट्रीयन समाजाचा किंवा कामगारांच्या विविध प्रश्नांचा आपल्या लेखणीच्या फटकाऱ्यानं सर्व समस्या आपल्या सर्व जगासमोर आणल्या, अशा संघर्षातून घडलेला एक साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या प्रशालेचे इंग्रजीचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय सर सांगावे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या लोकशाहीरांचा जीवन परिचय आपल्या समोर सादर करावा। आदरणीय एस बी पाटील सर, सुपरवायझर ए बी कांबळे सर, एन कामगार सर, एस पी कपिडी सर, पार्लमेंट प्रमुख एस एस कांबळे सर, उपस्थित सर्व शिक्षक वर्तुळी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अशा एका महामानवाचे स्मरण करण्यासाठी एकत्र आलो आहोत की ज्यांच्या लेखणीने आणि शाहिरीने महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या मातीला क्रांतीचे नवे चैतन्य दिले। ते महामानव म्हणजे साहित्यरत्न, दलित साहित्याचे जनक, क्रांतीसूर्य, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस मी त्रिवार अभिवादन करतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या छोट्याशा गावी एका मातंग समाजामध्ये झाला। मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की आपले ए पी कांबळे सर जे आहे त्यांच्या गावापासून मला वाटते 4 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे। सांगली जिल्हा आणि वाळवा तालुका जर म्हटलं तर अतिशय रागडव व्यक्तिमत्व आणि तितकंच आपल्याला पाहायला मिळतं। ए पी कांबळे सरांच्या पाहिलं नक्कीच आपल्याला त्याची जाणीव होते। त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते। त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। अण्णाभाऊंचे बालपण गरिबी आणि सामाजिक विषमतेच्या चटक्यामध्ये भोवतोड निघाले। त्या काळी दलितांना शिक्षणाची दारे बंद होती। शाळेची प्रचंड आवड असल्यामुळे ते शाळेत गेले खरे, पण अस्पृश्यतेच्या अमानुष वागणुकीने त्यांना अवघ्या 1.5 दिवसात शाळा सोडावी लागली। म्हणजे ज्या माणसाने उभ्या आयुष्यात कधी शाळेची पायरी ओलांडली नाही तो माणूस पुढे जाऊन मराठी साहित्याचा सुवर्णकाळ घडतो हा निसर्गाचा आणि अण्णाभाऊंच्या जिद्दीचा एक अद्भुत चमत्कारच होता। लहानपणी अण्णाभाऊंना नाटक, तमाशा आणि सिनेमा पाहण्याची प्रचंड आवड होती। पैसे नसल्यामुळे ते थिएटरच्या बाहेर उभे राहून पोस्टर्स पाहत व आतून येणारे संगीत ऐकत असत। मोलमजुरी करून जमलेल्या काही पैशातून ते तमाशा किंवा नाटक पाहायला जात। थिएटरमध्ये पाहिलेले प्रसंग, ऐकलेले संवाद आणि गाणी अण्णाभाऊंच्या एकाच ऐकण्यात पाठांतर व्हायचे। घरी आल्यावर ते मित्रांना हुबेहूब अभिनय करून दाखवत असत। त्यांच्यातील सुप्त कलाकार आणि शाहीर याच वयामध्ये लागला। 1931 मध्ये सांगली जिल्ह्यात पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे पोट भरण्यासाठी अण्णाभाऊंचे कुटुंब वाटेगावहून मुंबईला पायी निघाले। या प्रवासात लहान असणारे अण्णाभाऊ मैलोन मैल अनवाणी पायी चालायचे। रस्त्यात जे मिळेल ते खायचे, झाडाखाली झोपायचे आणि उपासमार ही तर त्यांची रोजचीच गोष्ट बनली होती। या प्रवासाने अण्णाभाऊंनी समाजातील दारिद्र्य, विषमता आणि सामान्य माणसाचे दुःख फार जवळून पाहिले। अण्णाभाऊंचे बालपण म्हणजे दुःखाच्या भट्टीत शेकून निघालेले आणि संघर्षातून उजळून निघालेले सोने होते। मुंबईत आल्यानंतर त्यांनी हमाली, फेरीवाला, घरगडी, कोळसा वाहने, हॉटेलमध्ये भांडी घासणे, गिरणीत लहान सहान कामे करणे अशी अनेक कष्टाची कामे केली। या संघर्षाने त्यांना जगण्याचे विद्यापीठ मिळवून दिले। मुंबईत त्यांचा संपर्क साम्यवादी नेत्यांशी आला। तिथे त्यांनी कामगारांचे शोषण स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले। त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील आणि रशियन लेखक लिओ टॉल्स्टॉय यांच्या विचारसरणीचा प्रचंड प्रभाव होता। म्हणून त्यांनी स्वतःला कामगार चळवळीत झोकून दिले। कामगारांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी लाल बाबा कलापथकाची त्यांनी स्थापना केली। शाहीर अमर शेख, शाहीर पी एन गवाणकर आणि स्वतः अण्णाभाऊ साठे या त्रिमूर्तीने आपल्या डबावरती थाप मारली की आखी मुंबई आणि महाराष्ट्र जागा व्हायचा। मित्रांनो, आज आपण ज्या संयुक्त महाराष्ट्रामध्ये राहत आहोत तो मिळवून देण्यात
अण्णाभाऊंच्या शर्यतीचा सिंहाचा वाटा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ पेटवून उठवण्यात अण्णाभाऊंच्या डफाने आणि आवाजाने मशालीचे काम केले. माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची ओटी राहिली ही त्यांनी लिहिलेली अमर लावणी. ते केवळ एक वेगळा गीत नसून मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करून पाहणाऱ्या तत्कालीन सत्तेविरुद्ध ते पुकारलेले बंड होते. त्यांच्या या लावणीने आणि पोवाड्याने मराठी माणसाच्या अंगात वीरश्री संचारली. अखेर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाले. अण्णाभाऊ हे केवळ शाहीर नव्हते, तर ते मराठी साहित्यातील आढळ सारा होते. स्वतः तांत्रिक दृष्ट्या निरक्षर असून सुद्धा त्यांनी जे साहित्य निर्माण केले ते पाहून जगातील साहित्यिक थक्क झाले. त्यांनी एकूण 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची फकीरा ही कादंबरी मराठी साहित्य विश्वातील मैलाचा दगड ठरली. या कादंबरीला 1961 मध्ये शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. फकीरा ही केवळ एका तरुणाची कथा नसून ती विषमतेविरुद्ध आणि जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध पुकारलेला एल्गार होती. त्यांची वैजंता ही कादंबरी तमाशा कलावंत महिलांच्या शोषणाचे चित्रण करते, तर माकडीचा मार ही भटक्या विरुद्ध समाजाच्या जीवनावर आधारित पहिली कादंबरी होती. अण्णाभाऊंच्या अनेक कादंबऱ्यांच्या वर मराठी चित्रपट निर्माण झाले. त्यामध्ये फकीरामध्ये स्वतः अण्णाभाऊंनी अभिनय सुद्धा केलेला होता. फकीरा, डोंगराची महिना, वाघनेचा वाघ, किडा लावलेली रक्ताचा इत्यादी चित्रपटांचा याच्यामध्ये समावेश आहे. अण्णाभाऊंनी जवळजवळ 350 पेक्षा जास्त लोकनाट्ये, लोकगीते, लावणी, पोवाडे आणि कथा लिहिल्या. त्यांचा शिवचरित्र आणि स्टॅलिनग्राडचा पोवाडा विशेष लोकप्रिय झाला. त्यांचा जो शिवचरित्राचा जो पोवाडा होता तो रशियामध्ये प्रचंड व्हायरल झाला आणि त्यासाठी अण्णाभाऊंना या ठिकाणी रशियाला सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं होतं. त्यांच्या साहित्याचा अनुवाद रशियन, चेक, पोलिश, इंग्रजी अशा एकूण 27 भाषांमध्ये झाला. त्यांच्या साहित्याची ख्याती इतकी पसरली की रशियन सरकारने त्यांना आमंत्रित करून त्यांच्या साहित्याचा आणि कार्याचा विशेष सन्मान केला. रशियात गेल्यावर अण्णाभाऊंनी तिथल्या अनुभवावर माझा रशियाचा प्रवास हे अप्रतिम प्रवास म्हणून लिहिले. अण्णाभाऊंच्या आधीच्या साहित्यात राजवाडे, राजे महाराजे आणि उच्चभ्रू वर्गाचे कौतुक असायचे, पण त्यांनी साहित्याचे केंद्र बदलले. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून शोषित, पीडित, शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि समाजाच्या तळागाळातील माणसाला नायक बनवले. अण्णाभाऊंनी मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी विचार स्वीकारले आणि दलित युवक संघाची स्थापना केली. 1958 मध्ये त्यांनी पहिले दलित साहित्य संमेलन मुंबई येथे आयोजित केले. अण्णाभाऊ अत्यंत ताकदीने विचार मांडले की पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावरती तरली नसून ती कष्टकऱ्यांच्या आणि दलितांच्या हातावर धरलेली आहे. त्यांच्या या विधानातून त्यांचा श्रमशक्तीवरील, मानवी मूल्यावरील गाढा विश्वास दिसून येतो. अण्णाभाऊंनी साहित्याला मनोरंजनाचे साधन न मानता समाज परिवर्तनाचे शस्त्र मानले. अशा या महान शाहिराने आणि लेखकाने आपल्या लेखणीतून लाख मोलाचे साहित्य जगाला दिले, पण स्वतःचे वैयक्तिक जीवन मात्र अत्यंत गरिबीत व्यतीत केले. त्यांनी कधीही आपल्या साहित्याचा व्यापार केला नाही. त्याचे जीवन आपणास अनेक गोष्टी शिकवते. परिस्थिती कितीही कठीण असो, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या बळावर यश मिळवता येते. शिक्षण कमी असले तरी ज्ञानाची भूक आणि समाजासाठी काम करण्याची इच्छा असेल तर मोठे कार्य करता येते. 18 जुलै 1969 रोजी या महान क्रांतीसूर्याची पराजूत मावळले. आज अण्णाभाऊ आपल्यात नाही, पण त्यांनी मागे ठेवलेला वैचारिक वारसा, त्यांच्या कादंबऱ्या, त्यांचे विचार आजही आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात. 1985 मध्ये महाराष्ट्र शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊसाठी विकास महामंडळाची स्थापना केली. त्यामार्फत मातंग व दलित समाजातील गरीब होतकरू तरुणांना रोजगार निर्मितीसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली. सन 2002 मध्ये महात्मा गांधी मेमोरियल युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांना मरणोत्तर डिग्री पदवी प्रदान केली. तसेच रशियातील मॉस्को या शहरातील ऑल रशिया स्टेट लायब्ररी येथे त्यांचा पुतळा आणि तैलचित्र स्थापन केले. याच वर्षी भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ 4 रुपयाचे टपाल तिकीट जारी केले.
शेवटी एवढेच म्हणेन की अण्णाभाऊ साठे हे केवळ एका जातीचे, एका धर्माचे नव्हते, तर ते संपूर्ण मानव जातीचे कैवारी होते. जोपर्यंत या देशात कष्टकऱ्यांचा काम गाळला जाईल, जोपर्यंत अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जाईल, तोपर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव आणि त्यांचे विचार अमर राहतील. चला, आज त्यांच्या पावन स्मृतिदिनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची शपथ घेऊया. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो. धन्यवाद.